मुदखेड येथे काँग्रेस कमिटीतर्फे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव। राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची नुकतीच नूतन कार्यकारिणी जाहीर होताच या नवनिर्वाचित कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्यांचा मुदखेड काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 28 ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात आला। येथील पक्ष कार्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष करीम खान साहब, युवा काँग्रेसचे शिरीष कोत्तावार, युवा काँग्रेस शहराध्यक्ष मुजीब पठाण, गंगाधर डांगे, विश्वनाथ पवार, अतिक अहमद, शिवानंद देवके, रमेश बोडके, वेदांत शेवटे, सुरेश ढगे, गौस मुल्ला, कुलदीप मल्लेवार, मोईन भाई फुलारी, भीम पाटील महाद्वाड यांच्यासह पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आज हमारे कांग्रेस पार्टी की तरफ से पत्रकारों का सत्कार रखे, स्वागत करने का प्रोग्राम रखे। आज हमारे उत्तम राव हनुमंते इनको अध्यक्ष बनाए और दूसरे हमारे अब्दुल रजाक भाई को उपाध्यक्ष बनाए पत्रकारों ने, और हमारे अप्पा राव भी है, वन्ने साहब भी है, हमारे पत्रकार गंगाधर नागलवाड़ भी, और उनकी तमाम टीम, हमारे देवके साहब, मुजीब भाई, बोड़के साहब, हमारे ढगे साहब, हमारे तालुका अध्यक्ष पवार साहब, गौस भाई, उधर हमारे सीनियर जो हमारे शेतकरी आए वाले हैं, हमारे सेवटे साहब, गिरीश भाई और हमारे अतीक भाई, ये तमाम लोगों के जानिब से हमने यहाँ पर प्रोग्राम रखा। और प्रोग्राम की मेहनत सबसे ज्यादा हमारे गिरीश भाई ने किए। आपका हम सबकी जानिब से मुबारकबाद देते हैं, और आप हमारे लिए या पार्टी के लिए या गांव के विकास के लिए जो भी बातें छापेंगे, हमारे हक में छापेंगे, ऐसी हम तमन्ना करते हैं। और हमारे जो भी यहाँ पे हनुमंते साहब है, आज से नहीं, इनको 10 साल से देखता हूँ, इनके हाथ के नीचे जो अपने छोटे छोटे पत्रकार है, इनकी लेखी से उन्होंने अपने मुदखेड़ शहर में अंतर्गत जो पेपर बांटते, जो इनकी जो टेक्निकल लेखी रहती, इसलिए मैं उनकी और क्या बार बार पहले से तारीफ करता हूं। और इनके टीम के हमारे धम्मा साहब भी अच्छे एक्टिव है, इनकी तमाम टीम को हम मुबारकबाद देते हैं। और इनकी उम्र भी बढ़ो, इनका काम भी बढ़ो, और हमारे विकास के लिए इनका हमेशा हमेशा हाथ बढ़ो, ऐसा बोलकर मैं अपनी बात खत्म करता हूं। खुदा हाफिज। आज मुदखेड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पुरोगामी पत्रकार संघाचे जे नवनिर्वाचित नियुक्त्या झाल्या, सर्वप्रथम ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक उत्तमराव हनुमंते हे अध्यक्ष आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो। व त्यांच्या पूर्ण टीमचं, त्याच्यात उपाध्यक्ष म्हणून आमचे मित्र अब्दुल रजाक आहेत, दुसरे आमचे मित्र अप्पा चौदंत आहेत, दुसरे आमचे मार्गदर्शक म्हणून रमेश वाणी, हे सर्व ज्येष्ठ आहेत, आणि गागलवार साहेब या सर्व टीमचं मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्यांनी पक्षाच्या वतीने या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो। या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमचे ज्येष्ठ नेते, काँग्रेस पक्षाचे माजी उपाध्यक्ष करीम खान साहब, दुसरे पत्रकार आमचे मोठे बंधू गंगाधर डांगे, दुसरे आमचे मित्र मुजीब भाई, रमेश बोडके, शिवानंद देवके, सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने तुमचा मान सन्मान या ठिकाणी ठेवला। तुम्हाला एक फोनवर आपण या ठिकाणी आलात, मी तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो। आपण आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालात, आणि काँग्रेस पक्षाचे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे मित्र विश्वनाथ पवार, भावी तालुका अध्यक्ष आहेत, त्यांनी मी एवढं सांगू इच्छितो, नगरपालिकेपासून मी खरं तर हनुमंत यांचं लेखणीतून, त्यांनी जे वर्तमानपत्रामध्ये त्यांनी जे आपल्या लेखणीच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी वाणी त्यांची अशी स्ट्रॉंग आहे की जनतेच्या प्रश्नाच्या माध्यमातून हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असो किंवा विरोधकांच्या ह्याच्यातून असो, की त्यांची एक लेखणी अतिशय सुंदर आहे। त्यांचं मी खरंच खूप कौतुक करतो हनुमंते साहेबाचं। मी त्यांचा 1 वर्षाचा माझा त्यांचा सहवास आहे, त्याच्यापूर्वी कधी आपला संबंध आला नाही जास्त, नगरपालिकेच्या माध्यमातून आपला सहवास आलेला आहे। तुमचं खूप जेवढं कौतुक करावं तेवढं मी या ठिकाणी कमी असं समजतो। तुमची लेखणी अतिशय सुंदर आहे। पुन्हा आमचे मित्र धम्मा आहे, यांचं सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन सहकार्य लाभते। या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो
आपण सर्वांची या ठिकाणी पुरोगामी पत्रकार संघ म्हणून तुमची निवड झाली. जनतेच्या कामासाठी आपण प्रथम प्राधान्य द्यावे आणि विरोधक, आम्ही आज जरी सत्तेत विरोधक असून आमच्या ज्या ठिकाणी जनतेसाठी आम्ही आवाज उठवसाल ते आपल्या माध्यमातून, आपण वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण जनतेसाठी सदैव तत्पर राहावे एवढीच अपेक्षा करतो. पुनश्च एकदा सर्व या ठिकाणी आमच्या विनंतीस मान देऊन आलात. मी सर्वांचे धन्यवाद, आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही विचार या पत्रकार जे नवीन कार्यकर्ते झाले, या कार्यकारिणीमध्ये तालुकाध्यक्ष म्हणून आमचे ज्येष्ठ पत्रकार उत्तमरावजी हरमंते साहेब यांची निवड झाली. सर्वप्रथम त्यांना मी अभिनंदन करतो. तसेच बाकी विविध पदावर गागलवाड साहेब, तालुका उपाध्यक्ष पदावर आमचे मित्र अब्दुल रजाक वने साहेब, राहुल अप्पाजी चौदंते, आमचे मित्र धम्माजी यांची सर्वांची निवड झाली. त्याबद्दल मी शहर काँग्रेस कमिटीतर्फे सर्वांना शुभेच्छा देतो. आता मित्र हो, आता थोडा पहिलं नवीन आम्ही जे पहिले तुमची निवड झाली ती पत्रकारांची, आम्ही त्याचा सत्कार केला आणि तुमच्यामध्ये थोडे गट, आता हे बघून आम्हाला ते शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेची आठवण आली. म्हणजे तुमचा गट वेगळा, त्यांचाही गट वेगळा. आता आम्हाला तुम्हाला विनंती करायची आहे, गट तुमचे वेगळे असले तर तुमच्या पत्रकारामध्ये दम तेच असली पाहिजे. आमचे मार्ग, आता आम्ही शहरामध्ये जे काम करतो सगळ्यांना माहिती आहे, काँग्रेस पक्षाचे आम्ही 4 नगरसेवक आहेत आणि पूर्ण आमची टीम खंबीरपणे विकासासाठी, शहर स्वच्छ याच्यासाठी आम्ही काम करतोय. पण याच्यासाठी आम्ही जे बी काम करतो, गरज तुमची बी आवश्यकता आहे. तुमच्या लेखणीची धार आम्हाला गरज आहे. सत्ताधार हवेत आहेत, त्यांना खाली आणायचं काम तुमच्यात आहे. आम्हाला विनंती एवढीच करायची आहे की आमचे जे काही असतील प्रश्न, मुख्य शहराचे असतील, तालुक्याचे असतील, आपण आपल्या लेखणीतून मार्गी लावावे आणि आम्हाला पूर्ण आमचे काही चूक असतील तर आम्हालाही मार्गदर्शन करावे, जेणेकरून सत्ताधार आम्हाला खेचण्याचं काम करायचंय. मुख्य शहरासाठी आम्हाला योगदान चांगलं द्यायचंय. सगळ्यांना जायचंय, त्याच्यामुळे जास्त बोलणार नाही. पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन. पत्रकार संघाच्या मुखेड तालुका अध्यक्षपदी माझी निवड झाली अध्यक्ष म्हणून. त्याबद्दल मी पत्रकार संघाचा व माझे सहकारी मित्र पत्रकार यांचा आभार मानतो. पत्रकार संघामध्ये आम्ही मराठी पत्रकार परिषदेमध्ये आज इतके वर्ष झालं काम करतो. काही निवडणुका बिनविरोध झाल्या, काही निवडणुका विरोध झाल्या, पण असं निदर्शनास आलं की बाबा इथं आम्हाला कुठेतरी सवतीची वागणूक मिळते. जातीवर म्हणणार नाही, पण आम्हाला कुठेतरी सवतीची वागणूक मिळते असं लक्षात आलं. काल निवडणूक झाली, ते काय सांगले तुम्हाला माहित नाही. काल निवडणूक झाली पण त्याच्यामध्ये फ्रॉड झालं. पत्रकार ज्याच्याजवळ पेपर नाही असे बरेच पत्रकार आणून त्यांनी नावनोंदणी करून तिथं मतदान करायला लावलं आणि या बाबी पूर्ण लक्षात आल्या होत्या. मग त्यासाठी आम्हाला दुसरी संघटना करणं भाग पडलं. तर सर्व पत्रकारांनी मला प्रस्तुत संघटनेचं अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यासाठी काँग्रेस पक्षानं इथं बोलावलं. मी त्यांचे माझ्या पत्रकाराच्या वतीने, संघटनेच्या वतीने मी आभार मानतो. आम्ही पत्रकार संघाच्या मुदखेड तालुका अध्यक्षपदी आमचे मित्र उत्तम हनुमंते यांची निवड झाल्याबद्दल व त्यांचे सहकारी म्हणजे रजाक भाई, आमचे गागलवाडजी, त्याच्यानंतर आमचे ज्येष्ठ पत्रकार आमचे मित्र जयराम वने, त्यानंतर राहुलप्पा व कोलते यांचे सर्वांची या ठिकाणी पदाधिकारी म्हणून नियुक्ती झाली, त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी शुभेच्छा देतो. मी या प्रसंगी एवढीच विनंती करतो, काँग्रेस पक्ष हा पुरोगामी विचाराचा आहे, आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत आणि पत्रकार संघटना सुद्धा या ठिकाणी पुरोगामी विचार श्रेणीची या ठिकाणी कार्यान्वित झाली. मी पत्रकार बंधूंना मी विनंती करतो माझ्या पक्षाच्या वतीनं, आम्ही मुदखेड शहराच्या व तालुक्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये प्रश्न घेऊन आंदोलन करण्याची आमची या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून आमची प्रामाणिक भूमिका आहे. या भूमिकेला प्रसिद्धीच्या माध्यमातून सहकार्य करणं हे आम्ही तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आम्हाला वेळोवेळी तुमचं सहकार्य असावं ही विनंती करतो आणि नवीन कार्यकारिणीला मी माझ्या वतीनं, माझ्या जिल्हा काँग्रेस कमिटी, तालुका काँग्रेस कमिटीच्या सर्व सेलच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. भावी काळामध्ये
मुदखेड तालुक्यातील पत्रकारांच्या हातून मुदखेड शहराचं विकासाचं मार्ग या ठिकाणी विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुमची लेखणी चलल या अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द मनोगत मी थांबवतो. धन्यवाद घेतो. या सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष करीम खान साहेब, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गंगाधर डांगे आणि शिवानंद देवके, गिरीभाऊ गोतावा आणि आमच्या पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष माननीय उत्तम हरमरे साहेब, या ठिकाणी आम्हाला आमच्या टीमला तुम्ही सर्वजण बोलून आमचा जो मान सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचे प्रथम आभार मानतो, धन्यवाद देतो. या ठिकाणी आता काही पत्रकार बांधव बोलत असताना किंवा मान्यवर बोलत असताना म्हणत होते की बातमी ही एका फेवरची येणार नाही. तर आता मी सांगू इच्छितो की त्या निमित्तानं इथे 2 पत्रकार संघटना तयार झाल्यात. आता त्या पत्रकार संघटनेनं एक फेवर बातमी छापली तर आम्ही विरोधात छापणार नाही, किंवा त्यांनी विरोधात छापली म्हणून आम्ही फेवरमध्ये छापणार नाही. जी सत्यता आहे ती पडताळू आणि तीच बातमी छापण्याचा 100% प्रयत्न करू. आम्ही कोणाच्याही पक्षाच्या किंवा कोणाचे धनलोभाला किंवा कसल्या आमिषाला बळी न पडता गोरगरिबाचे कामं कशी होतील, कोणाला न्याय, हक्क, अधिकार कसे मिळतील यासाठी सर्व बातम्या छापू. त्यासाठी आम्हाला काही कष्ट झाले, काही हानी झाली ते सहन करू, पण आम्ही कोणाच्याही विरोधात किंवा कोणाच्याही बळीला आमिष पडू आम्ही कोणतीही चुकीची बातमी छापणार नाही. या पत्रकार संघटनेचा आम्ही सदस्य म्हणून तुम्हाला अशी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि मला बोलायचं होतं, पण आता वेळ नसल्यामुळे मी थोडे आटपते घेत आहे आणि त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला बोलण्याची संधी दिली आणि आमचा मान सन्मान करून थोडा खाली सत्कार केला, त्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने आपले आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद.